राष्ट्रवादी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे साताऱ्यात दाखल झाले। सातारा जावळीचे नेते दीपक पवार यांनी त्यांचे शिवतीर्थ पोवई नाका येथे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले। जयंत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले। यानंतर दुचाकी रॅलीने पाटील शाहूकला मंदिर येथे दाखल झाले। त्यांच्या समवेत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रमुख सुनील माने उपस्थित होते। यावेळी बोलताना पाटील यांनी भाजपा सरकारचे दुट्टपी धोरण, योजनांचा केलेला पाऊस आणि रिझर्व्ह बँकेकडे मागितलेले कर्ज, या बहीण नाही तर लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी सरकारचा चाललेला खटतोपचा खरपून समाचार घेतला। राज्यात यावेळी गद्दारांना जनता माफ करणार नसून राज्यात आमचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित असून राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात होत आहे। आपले पाटील जयंत पाटील साहेब, खासदार अमोल कोल्हे, सुप्रियाताई आव्हाड साहेब या मान्यवरांच्या महाराष्ट्रातून दौरा चालू आहे। या दौऱ्यानिमित्त ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद मिळतो। आज ते सातारा शहर तिथे दहिवडीला कार्यक्रम थोडासा वेळ झाला, तिथून वेळ झाल्यामुळे पाटील साहेबांना इकडे यायला उशीर झाला। पाटील साहेब 2-2.5 तास लोक बसलेली, सोयाबीन काढणी, लोकांचे बरेचसे कामकाज चालू आहे, तरी सुद्धा लोक इथे आली होती, पण वाट बघून गेली। त्यांना त्रास देण्याबद्दल क्षमस्व। तुम्ही जरा जोरात सर्व स्तरावर पोचा। मागच्या वेळी आलेलो जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपली बैठक पार्टी कार्यालयात बैठक झालेली, त्यावेळी आपण ठरलेलं की पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। अडथळे तर प्रत्येकाला आहे, तिथं बसलेल्या प्रत्येकाला अडथळे। आपण काही कोणी सत्य नसतो, त्यामुळे अडथळे तर समोर येतच राहणार, पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकसंग्रह आपला वाढवण्याची गरज आहे आणि तो लोकसंग्रह वाढवण्याचं काम अव्याहतपणाने आपण सगळेजण करूया। त्या निवडणुकीत आपण आपल्या मतदारसंघात या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे। खरं म्हणजे आजच सकाळी हर्षवर्धन पाटील साहेबांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। त्यांना अनुभव आला तिकडे, जो अनुभव इंदापूरला आला तो अजून सातारकरांना येईना झालाय, परंतु तिकडं आलेल्या अनुभवानंतर त्यांनी तो पक्ष सोडायचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या त्यांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांचे काम करायला सुरुवात केली। आणि म्हणून माझी खात्री आहे की हळूहळू पुढच्या 8-10 दिवसात आणखी काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले हे पवार साहेबांच्या बरोबर आपल्याला दिसायला लागतील। हे मी यासाठी सांगतो की अनेकांची इच्छा आहे। एक नेते मध्ये मला भेटले, ते म्हटले की मतदारसंघात फिरून आलो तर सगळे लोक म्हणतात तुतारी हातात घ्या, नाही तर आपलं काही ठरवू नये। त्यामुळे तुतारी निवडून येण्याचं गॅरंटेड चिन्ह आहे हे आता लोकांनी मान्य केलेलं। आज खरं म्हणजे बराच वेळ झालाय, 2 वाजता येणारे आम्ही इथं आता आलो। खरं म्हणजे तिकडे शिवस्वराज्य यात्रा 11ला म्हणजे 11:45 आम्ही पोहोचलो, पण अमोल कोल्हेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईहून निघून तिथे यायला जवळपास 2:15 वाजले आणि तोपर्यंत सगळी माणसं थांबलेली होती। आश्चर्य असं की इतका वेळ माणसं थांबतात आणि शिवस्वराज्य यात्रेत आमचे शिवस्वराज्य यात्रेचं म्हणणं काय हे ऐकण्यासाठी इतके तास लोक थांबतात। याचा अर्थ
पवार साहेबांच्या नेतृत्वाशी या लोकांचा सगळ्यांचा जिव्हाळा फार जुना आहे. आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या अवस्था बघितल्या, महाराष्ट्रातला सामान्य मतदार हा राष्ट्रवादीच्या बाजूनं, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूने झुकायला लागलेला आहे. तुमची देखील साथ जर तुम्ही केली तर सातारला देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राष्ट्रवादी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी विनंती करतो. प्रवीण कोरेगावची सभा 4 वाजता 5 वाजता सांगितलेली, त्यामुळे आता नाही निघालं तर कोरेगावकर आम्ही येणार नाही अशा मनस्थितीत जातील. त्यामुळं इच्छा असूनही जास्त लांब भाषण करत नाही. तुम्ही सगळे उशीर असताना देखील, उशीर झालेला असताना, अचानक हॉल बदलावा लागलेला असताना देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आणि खास करून दीपक पवार यांनी ही व्यवस्था केली याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सुनील माने यांनी देखील हे आजचा दिवस आमच्या तिन्ही सभांच्यासाठी त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन केलं, त्यांचेही आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे रजा घेतो. धन्यवाद.